नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, महाराष्ट्राचं समाजकारण जर आपण बारकाईने जर बघितलं तर याच्यामध्ये एक मोठा समाज आहे, तो म्हणजे मराठा समाज. परंतु राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या विस्कळीत असलेला हा समाज खरं तर 90च्या दशकानंतर कुठेतरी औद्योगिकरणाच्या काळामध्ये हळूहळू मागे पडत गेला आणि नंतरच्या काळामध्ये या समाजाला सगळ्यात पहिल्यांदा 2010च्या दरम्यान आरक्षणाची गरज भासू लागली. त्यानंतर 2015 नंतर कोपर्डी येथील घटना आणि त्यानंतर आरक्षणाची असलेली गरज या निमित्ताने या मराठा समाजाने लाखोंचे मूकमोर्चे काढले. अवघ्या देशाने नव्हे तर जगाने सुद्धा ज्या मोर्चांची दखल घेतली असे हे 58 मूकमोर्चे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे निघाले. अर्थात जो समाज कधीही एकत्र येऊ शकत नाही असं म्हटलं जात होतं, तो समाज लाखोंच्या संख्येने इतक्या शांत पद्धतीने रस्त्यांवरती उतरला की त्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, त्याचा हेवा वाटावा, इथपर्यंत हे आंदोलन सक्सेसफुल झालं. आंदोलनाच्या मागण्यांचं काय झालं हा नंतरचा विषय, परंतु समाज एकत्र आला आणि जो समाज अत्यंत आक्रमक आहे असं सांगितलं जात होतं, तो समाज इतक्या शांत पद्धतीने रस्त्यावरती उतरला. नंतरच्या काळामध्ये आरक्षणाचं आंदोलन पुढे पुढे जात राहिलं. काही मध्यंतरी मराठा समाजाला आरक्षणही मिळालं, परंतु ते आरक्षण नंतर सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं. त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आणि त्याचं सेंटर होतं अंतरवाली सराटी. हे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेला मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणण्याऐवजी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी मागणी केली. आणि अर्थात ही मागणी याच्या आधीही झालेली होती, परंतु त्याची मांडणी आणि त्याची आक्रमकता ही कदाचित आजच्या एवढी त्यावेळेस नव्हती. आणि त्यातून या महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे असंही काही लोकांना वाटलं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं तर मराठा समाजाचं येणाऱ्या काळामध्ये विचार काय असावा, दिशा काय असावी, वाटचाल काय असावी याची सविस्तर चर्चा होणं खरं तर गरजेचं आहे. त्याची अभ्यासपूर्वक मांडणी होणं खरं तर गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठा समाजाची पुढील वाटचाल कशी असावी याबद्दल चर्चा करणार आहोत. तर आपण त्यासाठी सुरू करूया. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मराठा समाजाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर. जय शिवराय. सर, खरं तर मराठा समाजाचं आंदोलनाची जर पार्श्वभूमी बघितली तर ती साधारणतः 2015 पासूनच्या पुढची आहे. त्याआधी मराठा समाजाची आंदोलनं होत होती आरक्षणासाठी, पण ती फार तुरळक ठिकाणी आणि तुरळक गटांपुरती मर्यादित होती. परंतु आता समाज एकत्र आलेला आहे. समाजाची मोठी ताकद आता रस्त्यावरती मैदानावरती आपल्याला दिसते. परंतु येणाऱ्या काळामध्ये आता याची दिशा काय असावी, नेमकी वाटचाल काय असावी? खरं म्हणजे आपण जो आता विषय करतोय हा समाजासमोर म्हणजे ज्या वेळेला दुसरे विषय नाही अशा काळात चिंतन करण्याचा विषय आहे. आणि आता ही योग्य वेळ आहे असं का, तर आता मोठं बहुमत घेऊन एक राजकीय सत्ता आता या ठिकाणी सरकार बनवणार आहे आणि समाजाचं आंदोलन आता तात्पुरतं तरी थांबलेल्या स्थितीत दिसते. उद्या होईल नाही होईल तो नंतरचा विषय. म्हणजे आता समाज हा कुठेतरी पुन्हा एकदा विचार करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. ह्या काळातच आपण असे विषय बोलायचे असतात. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या विषयाची 2 भागात विभागणी करावी लागेल. एक म्हणजे समस्येची कारण मीमांसा आणि समस्येचं स्वरूप काय, आणि दुसरं म्हणजे आपण कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे, म्हणजे उपाय कोणत्या प्रकारचे असू शकतात. तर याच्या विषयाकडे जाताना आपल्याला एका लेखाचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. साधारण 82च्या दरम्यान एका नियतकालिकामध्ये मराठा समाजाचे ज्येष्ठ विचारक आदरणीय डॉक्टर आह साळुंके सरांनी एक लेख लिहिला होता. तो मराठा भ्रम आणि वास्तव असं एक पुस्तक आलेलं आहे अलीकडच्या काळात. सुशील धसकटे आणि राम जगतापांनी ते संपादित केलेलं आहे. त्यात तो लेख आहे.
आणि ते पुस्तकही वाचण्यासारखं आहे. त्याच्यात मान्यवरांचे लेख आहेत की मराठा समाजाच्या समस्या नेमक्या काय आहेत आणि मराठा समाजाची वाटचाल कशी राहिलेली आहे, मानसिकता काय आहे, हे समजून येण्यासाठी मराठा समाज भ्रम आणि वास्तव हे पुस्तक जरूर अभ्यासकांनी वाचावं. राम जगताप आणि सुशील दसकट यांनी ते प्रकाशित केलेलं आहे, संपादित केलेलं आहे आणि राजहंस प्रकाशनाचं ते पुस्तक आहे. तर हे सांगायचं कारण आह साळुंकेचा त्यातला लेख जो आहे त्याचं शीर्षक आहे बरं झालं सत्ता गेली. आज जे कोणते सुतक चेहऱ्याने वावरत आहेत सध्या, सुतकी चेहऱ्याने, त्यांना त्या लेखाची आठवण व्हावी. एकाने तर मला व्हॉट्सअपवर कळवलं पण होतं असा आह साळुंकेचा लेख आहे म्हणून. आता स्वाभाविकच मराठा समाजाचा आरक्षणाचा अभ्यास करता करता समाजाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे ते पुस्तक यापूर्वीच मी वाचलेलं आहे आणि ते माझ्या संग्रही सुद्धा असेल. तर साळुंके सर काय म्हणतात आणि त्या शीर्षकाचं त्या लेखाचं शीर्षक असं का असावं. तर स्वाभाविकच आज ज्यांचा हिरमोड झालेला आहे निवडणुकीच्या निकालामुळे, त्या लोकांचा जो पंथा आहे त्यांच्यासाठी साळुंके सरांचा तर लेख होता. पण साळुंके सरांनी जे लिहिलं की बरं झालं सत्ता गेली, या मूळ मुद्द्यावरच आपण विचार केला पाहिजे की सत्ता गेली कोणाची आणि सत्ता आली कोणाची. म्हणजे आपली गेली, कोणाची आली ती परक्याची आली, असा आपल्याला भेद करता येईल. आणि त्या विचार प्रक्रियेतून सुद्धा काही समस्या निर्माण होतात. म्हणजे आता 82च्या आसपास कोणतं सरकार गेलं होतं आणि कोणतं सरकार आलं होतं याचं आपल्याला काहीतरी चिंतन केलं पाहिजे. तर स्वाभाविकतः काँग्रेसचं सरकार गेलं होतं आणि कदाचित पुलोद आघाडीचं सरकार आलं असावं. म्हणजे ते डिटेलिंग मी बघेल, परंतु काँग्रेसचं सरकार गेलं होतं ही गोष्ट सत्य आहे. मग आह साळुंके सर कोणाला उद्देशून म्हणतात बरं झालं सरकार गेलं, म्हणजे त्याच्यात एक शब्द अध्यारूत आहे, बरं झालं आपलं सरकार गेलं. नाही तर दुसऱ्याबद्दल बोलण्याचा काही अर्थच नव्हता. किंवा त्याच्यामध्ये त्याला पर्यायी शब्द देता येईल की बरं झालं मराठ्यांचं सरकार गेलं, असा शब्द अध्यारूत असला पाहिजे. तिथे आपलं किंवा मराठ्यांचं हा शब्द अध्यारूत धरण्याशिवाय, गृहीत धरण्याशिवाय त्या लेखाला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणजे काँग्रेसचं सरकार गेलं म्हणून आह साळुंके सरांनी लिहिलं की बरं झालं मराठ्यांचं सरकार गेलं किंवा मराठ्यांची सत्ता गेली. आता इथं ही एक आपल्याला भूमिका लक्षात घ्यावी लागते की काँग्रेसचं सरकार हे मराठ्यांचं सरकार असतं, ही काय भानगड आहे. तर त्यावेळेला साळुंके सरांनी लिहिताना ते वास्तव असेलही, कारण पारंपरिकदृष्ट्या यशवंतराव चव्हाणांच्या प्रभावामध्ये काँग्रेसचं सरकार म्हणजे मराठा समाजाचं सरकार आहे असं मराठा समाजातल्या धुरीणांना वाटत होतं. मराठा समाजातल्या विचार करणाऱ्या शिक्षित वर्गालाही वाटत असावं आणि नवे नवे तसं वाटत होतं. म्हणून जेव्हा 77ला काँग्रेसचं सरकार जाऊन जनता सरकार जेव्हा प्रस्थापित झालं होतं आणि राज्यातही तेव्हा शरद पवार साहेबांचं संमिश्र सरकार होतं आणि शरद पवार मुख्यमंत्री होते आणि भाजपचे जो मूळ पक्ष आहे जनसंघ ते त्याच्यामध्ये सहभागी होते आणि उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. आणि शरद पवारांचं सरकार हे आपलं सरकार त्या काळात नव्हतं. मराठा समाज हा काँग्रेसबरोबर जोडलेला समाज होता. हे विस्ताराने सांगायचं कारण असं की त्या विचाराला आपण समजून घेतल्याशिवाय आजच्या समस्या आणि आजची उत्तरं देता येणार नाहीत. म्हणजे आपण नाहक काँग्रेसचे आहोत हे समाजाने दावणीला बांधलेल्या गुरासारखं वागणं काय आवश्यक नाही आहे ना. आणि त्यावेळेला ते आवश्यक होतं की नाही, तर माझं म्हणणं त्याही वेळेला ते आवश्यक नव्हतं. आपण पारंपरिकतेतच अडकत गेलो की काँग्रेस आपला पक्ष, प्रश्न आपले काय, काँग्रेस ते ॲड्रेस करतो का, आपल्या समाजाचं काही भलं होतं का, असा कोणताच विचार त्यावेळेला केला गेला नाही. समस्यांची नीट मांडणी, समस्यांची समज समोर ठेवून पक्ष आपला की नाही याचा विचार त्या काळातही केला गेला नाही. आणि मराठा समाज हा स्वतःला काँग्रेसचा भाग समजत असल्यामुळे, काँग्रेसला आपलं सरकार मानत असल्यामुळे या भूमिकेतून मंडल आयोगाची स्थापना जनता गव्हर्नमेंटने केली. म्हणजे संघ परिवार आणि काँग्रेसेतर घटकांनी केली होती.
आणि महाराष्ट्रात काँग्रेसेतर पक्षाचं म्हणजे शरद पवार आणि जनसंघाचं सरकार होतं. आणि म्हणून मंडल आयोगाने अँटी काँग्रेसिझमच्या माध्यमातून काँग्रेस विरोधी भूमिकेतून मराठा काँग्रेसचा मतदार आहे समजून मराठा समाजाला मंडलच्या यादीत घेतलं गेलं नाही. जे कोणी मंडल आयोगाच्या बरोबर काम करणारे अभ्यासक आणि विचार करणारे घटक होते महाराष्ट्रातले प्रभावी घटक, ते कम्युनिस्ट असतील, दलित चळवळीतले असतील किंवा अन्य विचार करणारे लोक असतील, पुरोगामी विचारक असतील, त्यांनी त्या काँग्रेसिझमच्या विरोधामुळे मराठ्यांना मंडलच्या यादीत घातलं नव्हतं. म्हणजे आपण स्वतःला दावणीला बांधलेले गुरं काँग्रेस पक्षाची असं मराठा समाजाने पारंपरिक दृष्टीने बघल्यामुळे मराठा समाजाचं नुकसानच झालेलं आहे. आणि याच्यात साळुंकेच्या दृष्टिकोनातून नजरेतून आपल्याला बघायचं असेल तर शरद पवारांचं सरकारसुद्धा मराठ्यांचं सरकार समजलं जात नव्हतं, कारण ते काँग्रेस पक्षाच्या बाहेर राहून स्थापन केलेलं सरकार होतं. पुलोद आघाडीचं सरकारसुद्धा काँग्रेस पक्षाचं सरकार म्हणजे मराठ्यांचं सरकार समजलं जात नव्हतं. आणि ते शरद पवार काँग्रेसच्या बाहेर होते, हे लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे शरद पवारांचे अन्वयी आता जे आमच्यावर आगपाखड करतात ते समजून घ्या. साळुंके सरांचं काय त्याला उत्तर आहे ते, हा एक त्यातला भाग आहे. पण साळुंके सरांनी असं का म्हटलं बाबा बरं झालं सरकार गेलं, हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला विचार केलाच पाहिजे. त्यांनी असं का म्हणावं, कारण राजकारणाच्या पलीकडे विचार करायला शिकल्याशिवाय मराठ्यांच्या समस्या आणि मराठा समाजाची मानसिकता लक्षात येत नाही. म्हणून मी म्हणलं की आता ही योग्य वेळ आहे मराठा समाजाच्या आगामी वाटचालीची चिंता करण्याची, चिंतन करण्याची. म्हणून आपण हा विषय खरं म्हणजे आज घेतो आहोत. आता आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण आपण आता थोडा वेळ बाजूला ठेवू. मराठा समाजाचं एकंदरीत मागच्या 2015 पासून तर 2024 पर्यंत वर्तणुकीचा आपण अभ्यास करू. म्हणजे सायकोलॉजिकल अभ्यास केला आपण मराठा समाजाचा किंवा समस्यांना धरून अभ्यास केला तर काय दिसतं, तर 2014 नंतर भाजपचं सरकार आलं आणि अनुकूल मराठा समाजाच्या आंदोलनाला जर कोणतं वातावरण असेल तर काँग्रेसेतर पक्षाचं सरकार हेच अनुकूल वातावरण असतं. म्हणजे 2014 मध्ये जर भाजपचं सरकार आलं नसतं तर असं म्हणायला 100% वाव आहे की मराठा समाज हा चळवळ करून संघटित होणारा समाज म्हणून जगासमोर आलाच नसता. हे धाडसाचं बिडसाचं काही नाही, वास्तव आहे, सगळ्यांना समजणारं वास्तव आहे. मग ते भाजपला विरोध म्हणून आंदोलन होत असेल किंवा भाजप मराठ्यांना काहीतरी देऊ शकतो असं वाटून आंदोलन होत असेल, भाजपवाले तर म्हणणार आम्ही देण्याची शक्यता असते म्हणून समाज आम्हाला मागतो, हे म्हणू शकतो कोणी पण. किंवा भाजपला विरोध आहे म्हणून आंदोलन आमच्या काळात केलं जातं असंही त्याचं विश्लेषण केलं जाऊ शकतं. पण हे वास्तव राहतं साळुंके साहेबांनी विचार केल्याप्रमाणे की काँग्रेस आणि काँग्रेस संस्कृतीतल्या पक्षाचं सरकार असलं तर मराठा समाज संघटितही होत नाही समाज म्हणून, जात म्हणून, आणि आंदोलनही करीत नाही आणि 4 गोष्टी पदरात पाडून घेण्याचा विचारही करीत नाही. हा इतिहास आहे मागच्या 30-40 वर्षातला, 50 वर्षातला, फार आपण त्याला 75 वर्षाचा इतिहास म्हणू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. कारण काय आहे की साधारणतः म्हणजे ज्याला आपण सामाजिक प्रभाव असलेले परंतु राजकारणात आहेत असं गृहीत धरलं आपण, तर सामाजिक आणि राजकीय एकाच वेळेला विचार करून समाजाच्या अस्तित्वाचा विचार मांडणारा नेता, या अर्थाने जर विचार केला तर महाराष्ट्रात आपल्याला लाभलेले शेवटचे पंजाबराव देशमुखच म्हणावे लागतील. आणि पंजाबराव देशमुख हे मूलतः मध्य प्रदेशमधून आलेले विदर्भातले नेते असल्यामुळे पुन्हा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबईवाल्यांना ते आपले मराठा वाटले नसावेत, हाही एक त्यातला बुद्धिभेदाचा किंवा भ्रमाचा विषय आहे. परंतु समाजावरही प्रभाव आहे, समाजाचं वेगळं अस्तित्वही मानतात, समाजाला मार्गदर्शनही करतात, सामाजिक न्यायाचे, मराठा समाजाचे सामाजिक न्यायाचे विषय पण मांडतात
आणि राजकारणात प्रस्थापित आहेत असे शेवटचा नेता म्हटलं तर पंजाबराव देशमुखांचंच नाव घ्यावं लागतं. आणि हेही जाता जाता सांगितलं पाहिजे की घटना समितीमध्ये आर्टिकल 340 असेल किंवा SC/ST सोडून इतरांना पण आरक्षण दिलं पाहिजे अदर बॅकवर्ड क्लासेसला, हे ठामपणे भूमिका लावून धरून घटना समितीमध्ये आपली भूमिका पार पाडणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे एक मोठे नेते समाजातले होऊन गेले. आणि पहिलं अखिल भारतीय OBC फेडरेशन ज्यांनी स्थापन केलं आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते असे पंजाबराव देशमुख. स्वतंत्र भारताचे अनेक वर्षे पहिले कृषी मंत्री राहिलेले डॉक्टर पंजाबराव देशमुख. म्हणजे त्यांना शेतकरी चळवळीचाही वारसा होता आणि आरक्षण सामाजिक न्यायाच्या विषयाची जाण होती आणि या समाजाचं स्वतंत्र अस्तित्वही त्यांना मान्य होतं. हे एक आपल्याला शेवटचा असा विचार करणारा नेता पंजाबराव देशमुख. यशवंतराव चव्हाण समाजाचे खूप मोठे नेते. त्यांनी मराठा समाजाचं वेगळं अस्तित्व कल्पून काहीही विचार केला नाही. एकंदरीत बहुजन समाजाबरोबर जे मराठा समाजाचं भलं होईल त्याचा त्यांनी विचार केला आणि जरूर त्यांच्या विचारामध्ये मराठा समाजाचं भलं करण्याची ताकद होती हे मान्य करावं लागेल. आणि त्याचे एक उदाहरण म्हणजे 18 मे 1959 काढलेला त्यांनी जो GR आहे, जो की सगळ्या जाती धर्माच्या लोकांना शिक्षण मोफत करण्याचा आणि सगळ्या शैक्षणिक सवलती देण्याचा, जो की 23 मार्च 1994 पर्यंत चालू होता. त्याने खूप समाजाचं भलं झालं, सगळ्याच समाजाचं भलं झालं. बाकीचे समाज त्याबद्दल कृतज्ञ राहिले नसतील, पण मराठा समाज नक्की कृतज्ञ आहे. पण जे पंजाबरावांना अंग होतं, मराठा समाजाचं वेगळं अस्तित्व मानून या समाजाच्या भल्याचा काही विचार केला पाहिजे, वेगळेपणाने विचार करण्याची गरज आहे, इतर समाजासारखाच, असं पंजाबरावानंतर काही घडलं नाही. यशवंतरावांची ती दृष्टी नव्हती. दुसरा आता त्यांचे वारसदार म्हणवणारे शरद पवार साहेब असतील. शरद पवार साहेबांना तर मराठ्यांचं वेगळं अस्तित्वच मान्य नाही. मराठ्यांना ते सातत्याने सरंजामी आणि 96 कुळी 95 कुळीमध्ये अडकलेला समाज समजतात. मराठा समाजाचा प्रचंड वापर शरद पवार साहेबांनी राजकारणासाठी केला असेल, पण मराठ्यांना स्वतंत्र अस्तित्व कल्पून काही वेगळं देण्याची बुद्धी त्यांनी कधीही चालवली नाही. उलट त्यांनी 23 मार्च 1994 मराठ्यांचं काहीही विचार न करता सगळं आरक्षण OBCच्या पदरात टाकलं आणि त्याच्यातून अनेक समस्या उभे राहिले. मग आजच्या वातावरणात मराठा समाजाचं स्वतंत्र अस्तित्वही असलं पाहिजे, मराठा समाजाचे स्वतंत्र प्रश्नही आपल्याला मांडता आले पाहिजे आणि मराठा समाजाला पण सामाजिक न्यायासाठी काहीतरी द्यावं लागणार ही स्वतंत्र भूमिकाही घेतली गेली पाहिजे. अशा तिहेरी दृष्टिकोनातून मराठा समाजाचा विचार इतर समाजासारखाच करणारा राजकीय नेता कोण महाराष्ट्रामध्ये आज, याचा विचार केला पाहिजे ना आपल्याला. आणि तो विचार फार गरजेचा आहे, नाहीतर पुढच्या आंदोलनाची दिशा चुकू शकते. तर आज दुर्दैवाने, आणि आधी कधी नव्हतं म्हणून दुर्दैव काय म्हणायचं, आपल्या नशिबी आलेली गोष्ट आहे की काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये शरद पवारांसहित असा विचार करणारं कोणी नाही आहे. 3 गोष्टी सांगितल्या मी की मराठा समाजाचे एक जात वास्तव, एक स्वतंत्र जात आहे, त्याचे काही प्रश्न आहेत, त्याचे काही विशिष्ट समस्या आहेत, त्याला पण राज्यघटनेनुसार सामाजिक न्यायाचे विषय त्याचे पण आहेत इतर समाजासारखेच, त्याला पण काहीतरी दिलं पाहिजे असं स्वतंत्र अस्तित्व कल्पून विचार करणारा राजकीय नेता, राजकीय पक्ष कोण? काँग्रेस. आणि काँग्रेसमध्ये संलग्नित असलेलं कोणीही नाही, हे वास्तव आहे. मग आता एक नव्याने आपल्या समोर चित्र आलेलं आहे, ते आहे एकनाथराव शिंदे साहेबांचं. एकनाथराव शिंदे हे या पोकळीतले महान नेते होऊ शकतात अशी एक आता राजकारणामध्ये शक्यता निर्माण झालेली आहे. एकनाथराव शिंदे मराठा समाजाचं अस्तित्वही मान्य करतात. एकनाथराव शिंदे मराठा समाजाला काही समस्या वेगळ्या आहेत, त्याचे दुखणे वेगळे आहेत हेही मान्य करतात स्वतंत्रपणे. आणि मराठा समाजासाठी सामाजिक न्यायासाठी काहीतरी केलं पाहिजे हाही दृष्टिकोन त्यांचा जरूर आहे. भले त्यांचं व्हिजन खूप अजून व्यापक दिसत नसलं तरी त्यांच्यामध्ये समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे, भले त्याचे काय परिणाम होतील ते नंतर बघू, अशी निदान त्यांच्यामध्ये वागण्याची पद्धत आहे.
तो गुण त्यांच्यातून दिसून आलेला आहे. याचा अर्थ ते दुसऱ्या समाजाचं काही काढून घेऊ इच्छितात किंवा त्यांच्यावर अन्याय करू इच्छितात असं काही मराठा समाज कधी करत नाही आणि त्याला काही मराठा समाज मोठं मानत पण नाही. इतर समाजाला न नुकसान करता मराठ्यांना पण काहीतरी दिलं पाहिजे ही मूलतः तात्विकदृष्ट्या आणि कृतीतून मान्य करणारा नेता महाराष्ट्रात आता जो दिसतो तो एकनाथराव शिंदे दिसतो. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा पक्ष यात असं कोणीही नाही आहे. अगदी तुम्ही कोणाचंही नाव घ्या, मी छातीठोक सांगतो असं कोणी नाही. आता सुदैवाने ते सत्तेचा आता तरी भाग आहेत. कदाचित उद्या विरोधी पक्ष म्हणून जे कोणी आज आहेत त्यांचा नेता पण ते होऊ शकतील आणि ते कदाचित महाराष्ट्राची धुरा सांभाळू शकतील अशी शक्यता पण दिसते. पण ते अस्तित्वात असलेल्या नेत्यापैकी एक प्रमुख नाव आहे जे की मराठा समाजाने विचारात घ्यावं लागतं. आता दुसरं एक नाव त्यांच्यासोबत घेतलं पाहिजे किंवा पक्ष म्हणून आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे की जो मराठा समाजाचं स्वतंत्र अस्तित्व पण मानतो. मराठा समाजाला पण काही वेगळ्या समस्या आहेत, शेतीच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, रोजगाराच्या आहेत आणि आर्थिक समस्या आहेत हे पण मानतो. आणि देवेंद्र फडणवीस सारखा नेता असेल किंवा उद्या कोणीही नेता झाला, चंद्रकांत दादा झाले किंवा आशिष शेलार झाले किंवा विनोद तावडे झाले तरी हा दृष्टिकोन कायम राहणार आहेत. तसा फडणवीस साहेबांचाही एक दृष्टिकोन आहे की मराठा समाजाची सुद्धा काही दुःख आहेत आणि ती वेगळेपणाने आपल्याला हाताळावी लागतील याची जाणीव असलेला पक्ष आणि त्यांचे नेते असा जर विचार केला तर एक भाजपा आणि त्यांचे नेते त्यात आज देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यावं लागतं. देवेंद्र फडणवीसांनी हा विचार करत असताना काही व्यक्तिगत स्तरावर फोडाफोडीचं, फाटाफूट निर्माण करण्याचं किंवा त्यांच्या हस्तकाने मराठा समाजामध्ये हाकेंसारखे काय त्याला उभे करून मराठा समाजाला दोष देणारे, शिव्याशाप देणारे पडळकरांसारखे असे काही लोक निर्माण केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांवर नक्की आहे. पण भाजप, एकंदरीत भाजपचा विचार केला तर भाजप सुद्धा मराठा समाजाचं वेगळं अस्तित्व मानतो, त्याचा सामाजिक न्यायाचा विचार करतो आणि त्याला पण द्यावं लागेल घटनात्मक दृष्ट्या हे मूलतः तत्वतः मान्य तरी करतो. अजितदादाकडे पुन्हा काँग्रेसच्याच पठडीतून आल्यामुळे त्यातली कोणतीही दृष्टी नाही आणि अजितदादा त्या पक्षात सुद्धा असा कोणताही नेता नाही की जो मराठा समाजाला एकनाथ शिंदे साहेबांच्या दृष्टिकोनातून विचार करतो असं काही अजितदादाकडे माणूस नाही, आज तरी नाही. हे वास्तव आपण समजून घेताना मग मराठा समाजाचे सरकार आले आणि मराठा समाजाचं सरकार गेलं या वाक्याचा तारतम्याने विचार आज तरी केला पाहिजे जो आपण पूर्वी नाही केला म्हणून आपण मागे पडलो, आपली बस चुकलेली आहे. मग आज विचार करताना मराठा समाजाने आपलं सरकार आलं की आपलं सरकार गेलं याच्याबद्दल काय विचार करावा हे मी आता सांगितलेलं आहे, ज्याचं त्याने समजून घ्यायचं. पण मी पुन्हा एकदा सांगतो, मला काही कोणाचं मिंदे पण नाही आणि मला काही कोणाचं देणं घेणं नाही राजकीय पक्ष म्हणून. मी काही कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, पण वास्तव मांडताना माझं कर्तव्य म्हणून मी सांगतो की आज तरी आपल्याला हे मान्य करावं लागेल की मराठ्यांचं सरकार आलं की नाही आलं तर एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार आहे म्हणजे मराठ्यांचं सरकार आलं हे तुम्हाला म्हणावं लागतं, कारण बाकीचे तर काहीच मराठ्यांचं अस्तित्वही मान्य करीत नाही. हे आपण प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. म्हणजे यांच्याकडून आपल्याला काय मागण्या मंजूर करून घेता येतील हे सकारात्मक दृष्ट्या पॉझिटिव्हली आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करू शकतो आणि त्यांना आपलं म्हणून आपले 4 कामं तरी करून घेऊ शकतो ना. म्हणजे आज बरं झालं आपलं सरकार गेलं किंवा बरं झालं मराठ्यांचं सरकार गेलं असं म्हणायची काहीही गरज नाही. आज उलट बरं झालं की एकनाथ शिंदे साहेब आणि भाजपचं सरकार आलं म्हणजे आपल्या निदान काहीतरी आणखी 4 गोष्टी मिळू शकतात. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव ठाकरेचं सरकार आलं असतं तर आपले प्रश्न पुन्हा मातीत गेले असते. कोणाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, हा इतिहास आहे. म्हणजे ठाकरे नावाचे जे जे नेते महाराष्ट्रात आहेत, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी कधीही मराठा समाजाला काही द्यायचं कधी त्यांच्या धोरणातच नाही आहे. त्यामुळे त्याचा विचार करून आपला वेळही घालवायची गरज नाही. तर आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की राजकीय दृष्ट्या आपल्या समाजाला
आज उपलब्ध असलेल्या नेत्यामध्ये आणि पक्षामध्ये जवळचे दोनच आहेत. एक आहेत एकनाथराव शिंदेंची शिवसेना आणि दुसरे आहेत भाजपा आणि त्यांचं नेतृत्व. आणि एकंदरीत भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं वास्तव जरी बघितलं, जातीय समीकरणं किंवा एकूण महाराष्ट्राची डेमोग्राफी जरी बघितली, शेतकरी वर्ग म्हणून असेल किंवा जातीमध्ये बहुसंख्य जात म्हणून असेल, भाजपाच्या लोकांना मराठ्यांचं अस्तित्व लक्षात घ्यावंच लागतं, मराठा समाजाचा विचार करावाच लागतो आणि त्यांच्या मागण्या लक्षात घ्याव्याच लागतात. ही वास्तव आहे. त्यांची मांडण्याची पद्धत वेगळी असू शकते किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्याचा त्याचा वेगळा असू शकतो, पण हे वास्तव आहे ते आहे. त्या दृष्टीने आपल्याला एकनाथराव शिंदे आणि भाजपचा विचार केला तर आज बरं झालं आपलं सरकार आलं असं म्हणण्याची खरं तर परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याला पस्तावा करावा अशी काही परिस्थिती नाही. हे सांगत असताना आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की याच्यात कमीपणा काय. मराठा समाजाने भरभरून मत देऊन तर निवडून आणलेले हे सरकार आहे ना, त्यामुळे आपल्याला याच्यात कमीपणा काय आणि शर्मेची बाब काय. भले हिंदुत्वाच्या नावाने असेल किंवा शरद पवारांनी आमच्यावरती 94चा GR लादला म्हणून त्याची प्रतिक्रिया असेल किंवा काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि पटवले सारखे आणि उदासीन आपले पृथ्वीराज बाबा किंवा बाळासाहेब थोरातांसारखे नेत्याकडे बघूनही आपण हे काही कामाचे नाही म्हणून भाजपला मतदान दिलं असेल किंवा शिंदे साहेबांच्या प्रभावात भाजपला मतदान दिलं असेल, काय असेल ते असेल, पण मराठा समाजाने एक गठ्ठा मत दिलं म्हणून तर हे सरकार आलं. मग मराठा समाजाने मत दिलं आणि हे सरकार आलं तर हे आपलं सरकार म्हणण्यात लाज काय वाटायची, ते काय चुकीचं काय त्याच्यामध्ये. हे वास्तव आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे असं मला ठामपणाने वाटतं. तर एकूणच सध्या तरी मराठा समाजाची जर परिस्थिती जर बघितली तर समाजाची बाजू मांडणारा कोण, तर अर्थातच सध्या तरी आश्वासक चेहरा मराठा समाजासाठी हा एकनाथ शिंदेंचा असू शकतो. त्यासोबतच भाजपसुद्धा मराठ्यांचं अस्तित्व मान्य करायला तयार आहे, मराठ्यांचा विचार करायला तयार आहे, त्यामुळे तो पक्षसुद्धा मराठ्यांची बाजू घेऊ शकतो. आपण जे सरकार गेलंय किंवा जे येणार आहे त्याबद्दल आनंद किंवा दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा जे सरकार येणार आहे त्याकडून समाजाच्या मागण्या मान्य कशा करून घेऊ शकतो, समाजाच्या पदरामध्ये सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून काय आपण पाडून घेऊ शकतो याचा अर्थात आपण विचार केला पाहिजे. असंच साधारण ही भूमिका आहे. बोला सर. याच्यात आता आपण काय भाळून जाण्यासारखं आहे का, काही नाही. पण जे आज सत्ता ज्यांच्या हातात जाणार आहे त्यांचा एकूण स्वभाव काय आहे, त्यांचा मागचा इतिहास काय हे आपण लक्षात घेऊन बोलतो. आता आपल्याला मूल विषयाकडे जायचं आहे की वाटचाल कशी करावी. हे काय राजकारणात सत्ता आली हे काय आपल्या वाटचालीचं कारण नाही आहे. आपल्याला जे मूळ प्रश्नाकडे जायचं त्याची मी फक्त पार्श्वभूमी सांगितली की कोणत्या परिस्थितीत आपण हा विचार करतोय. आता जसं मी म्हणलं की मराठा समाजाला समाज म्हणून विचार करणारा आणि गाईड करणारा मार्गदर्शन करणारा आणि ज्याचं समाज मान्य करतो असा नेता पंजाबराव देशमुखानंतर झाला नाही. आजही राजकारणात तसा नेता नाही आहे. मग एकनाथराव शिंदे पण तसे नाहीत किंवा देवेंद्र फडणवीस किंवा भाजपमध्येही तसा कोणी नेता आत्ताही नाही की ज्याचं सामाजिक सुद्धा प्रभाव आहे आणि राजकीय सुद्धा प्रभाव आहे. असं काही आज मराठा समाजाचा कोणी आश्वासक चेहरा आज तरी उपलब्ध नाही आहे. दुर्दैव हेच आहे, मराठा समाजाचा समस्या न सुटण्याचं दुर्दैव हेच आहे. म्हणून 1948च्या दरम्यान म्हणजे स्टेट्स आणि मायनॉरिटीज असं एक त्यांनी रिपोर्ट लिहिला होता बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यामध्ये एका चॅप्टरमध्ये असं लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला एक्झॅक्टली आता सांगता येणार नाही की व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू अनटचेबलमध्ये आहे, कदाचित व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू अनटचेबलमध्येच हे असण्याची जास्त शक्यता आहे. पण हे वाक्य महत्त्वाचं आहे. म्हणजे 46 किंवा 48 याचा माझा थोडासा आता गोंधळ झाला आहे. पण बाबासाहेबांनी हे म्हटलेलं आहे की मराठा समाजाचं हे दुर्दैव आहे की त्यांना रानडे, गोखले आणि टिळकांसारखा अखिल भारतीय नेता लाभला नाही. ह्या मुद्द्याला आपल्याला समजून घ्यावं लागतं.
दुसरं बाबासाहेबांचं वाक्य मी यापूर्वी एका व्हिडिओत सांगितलेलं आहे, ते म्हणजे मराठा इज व्हेरी बॅकवर्ड इन पॉलिटिक्स. आपल्याला मराठा समाजाला वाटचालीचा विचार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे 2 वाक्य कायम लक्षात ठेवले पाहिजे, की बाबासाहेब म्हणतात की मराठा समाजाला अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने रानडे, गोखले आणि टिळकांसारखा नेता लाभला नाही, प्रभावी राष्ट्रीय नेता लाभला नाही. आणि मराठा इज व्हेरी बॅकवर्ड इन पॉलिटिक्स म्हणजे मराठा हा राजकारणात अत्यंत मागासलेला आहे आणि त्याला ट्रेनिंगची गरज आहे, प्रशिक्षणाची गरज आहे, असं बाबासाहेबांनी अधोरेखित केलं होतं. आता पहिल्या वाक्याचा काय अर्थ होतो ते आपल्याला समजून घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला नेता कसा असावा समाजाचा हे समजून येईल. तर समस्या अशी आहे की रानडेंनी काय केलं, तर रानडेची एकूण मांडणी अशी आहे की त्यांच्या मांडणीमधून त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व पण प्रभावित होतं. त्यांच्या अनुयायांना समजतं की रानडेंना नेता मानण्यात समाजाचा काय फायदा आहे, समाजाची उदात्तता, समाजाचं मोठेपण कसं दिसून येतं आणि ते करत असताना आमचा नेता राष्ट्रीय पण कसा होईल, असं रानडेंनी एकूण दृष्टी समाजाबाबत ठेवलेली होती. त्याच्यानंतर गोखलेंचं नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर, गांधीजी तर त्यांना गुरु मानतात आणि गोखलेंच्या नेतृत्वामुळे अखिल भारतीय परिमाण प्राप्त होतं त्या समाजाला. टिळकांच्या नेतृत्वामुळे पण अखिल भारतीय परिमाण प्राप्त होतं त्या समाजाला, भले छोटा समाज असेल. मराठा समाजाचं हे दुर्दैव आहे की अखिल भारतीय परिमाण असलेला आणि मराठा नेता असलेला, एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान, शक्तिशाली, काय काय सुसंस्कृत, धर्माभिमानी, धर्मरक्षक, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्यानंतर आहे का असा अखिल भारतीय एखादा चेहरा मराठा समाजाकडे? यशवंतराव चव्हाणांना कोणी मराठा नेता म्हणत नाही. शरद पवारांना मराठा नेता म्हणतात, ते अडचणीचे होतात म्हणून तसा प्रचार केला जातो. ते मराठ्यांचे नेते नाही, ते मराठ्यांना दुर्दैवाने माहिती आहे. आणि हे लक्षात घ्यावं लागतं की मराठा समाजाला अशा नेतृत्वाची गरज आहे की जो राजकारणात पण प्रस्थापित असेल, भारताच्या राजकीय धोरण ठरवण्यामध्ये पण तो प्रबळ असेल, त्याला अखिल भारतीय मान्यता पण असेल आणि त्याला मराठा समाजाच्या समस्या, वेगळं अस्तित्व आणि सामाजिक न्याय पण कळतो आणि समाजही त्याला आपला नेता मानतो. असं नेतृत्व मराठा समाजाकडे दुर्दैवाने इतिहासामध्ये सुद्धा नाही. छत्रपती शिवरायांचं आजच्या काळाशी तुलना करू नका. मला काही छत्रपती शिवराय माहीत नाही असं काही समजायचं कारण नाही. बाबासाहेब आंबेडकर ज्या काळाचा पुढचा विचार सांगतायत त्याचा विचार करता ही भूमिका लक्षात घ्यावी लागते. आता सयाजीराव गायकवाड हे अत्यंत उत्तुंग आपलं समाजातलं एक नेतृत्व. म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी किती काम केलं याचं जर पाढे वाचायला लावलं तर मराठा समाजाचं ऊर अभिमानाने भरून यायला पाहिजे. पण सयाजीराव हे मराठा समाजालाच माहिती नाही आहे, तर त्यांची प्रस्थापना कधी होणार हा प्रश्न दुर्दैवाने समाजासमोर आहे. म्हणजे सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि स्वातंत्र्य लढ्यातील सगळ्या चळवळींना उचलून धरणारे, आधार देणारे आणि एक व्यापक भारतीयत्वाचा विचार मांडणारे, घटनात्मक विचार मांडणारे सयाजीराव गायकवाड, प्रचंड मोठं वाङ्मय निर्मिती आणि प्रचंड चांगलं प्रशासनाचा आदर्श घालून देणारे सयाजीराव गायकवाड मराठा समाजाला माहिती नाहीत किंवा त्यांना प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाने कधीही प्रयत्न केलेले नाहीत. ती दृष्टी या समाजाकडे नाही म्हणून रानडे, गोखले, टिळक सारखे नेते आपल्याला लाभत नाही ना. म्हणजे ते नसतात का समाजामध्ये? समाजामध्ये गुणवत्ता नाही आहे का? प्रचंड गुणवत्ता आहे, पण तशी दृष्टी त्या नेतृत्वालाही नाही आहे आणि तशी दृष्टी समाजालाही नाही की एखादा नेता आपल्याला प्रस्थापित करावा लागतो म्हणून. विठ्ठलरामजी शिंदेंचं दलितांच्या उद्धारासाठी अभूतपूर्व कार्य आहे. संशोधन आणि संस्थात्मक कार्याची उभारणी 1920 पूर्वीच त्यांनी करून दलितांच्या चळवळीला एक अस्तित्व दिलेलं होतं. आणि नंतर त्यांना डावलण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये मराठा समाजाला सामील करून घेऊन राष्ट्रीय प्रवाहात नेण्याचा प्रयत्न केला आणि मराठा समाजाला एक मध्य मार्ग दाखवून त्याच्या
समस्या, शेतकरी म्हणून असलेल्या समस्या अधोरेखित केल्या, असे विठ्ठलरामजी शिंदेबद्दल अभिमानाने विचार करून त्यांची प्रस्थापना करावी असं मराठ्यांनी कधी विचार नाही केला. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा नेमका अर्थ काय, त्याचं मराठा समाजाच्या एकूण प्रश्नांशी संबंध काय, आणि महात्मा फुले कसे मराठा समाजाच्या एकूण समस्यांशी निगडीत व्यक्तिमत्व आहे, त्यांचं कार्य निगडीत कसं आहे, याचा अभ्यास करून कधी आपण त्या आधाराने प्रस्थापित होण्याचा किंवा सामाजिक न्यायाचा मुद्दा मांडण्याचा विचार समाजामध्ये होत नाही. होत असेल तर प्रभावी पद्धतीने होत नाही किंवा त्या प्रमाणात होत नाही असं तरी आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याजवळ आदर्श नाहीत असं नाही. म्हणजे छत्रपती शिवरायांचा आदर्श तर अल्टिमेट आदर्श आहे, पण तो काळ लोकशाही नसलेला काळ येतो. म्हणजे आपण छत्रपती शिवरायांसारखं स्वराज्य स्थापन करून लढाया करू शकत नाही. शिवरायांचं धोरण आत्मसात करू शकतो. स्वातंत्र्याची कल्पना आणि सामाजिक न्यायाची, कल्याणाची कल्पना आपण त्यांची आत्मसात करू शकतो. महात्मा फुलेंचा जो विचार आहे, म्हणजे महात्मा फुलेंनी शोषितांचं अर्थशास्त्र मांडलं. धार्मिक गुलामीच्या विरुद्ध महात्मा फुलेंनी बंड केलं. सयाजीराव गायकवाडांनी अख्ख्या स्वातंत्र्य लढ्याला बळ दिलं. त्यांनी उत्तम प्रशासन करून आपलं राज्य नंबर 1 वर आणलं, छोटं संस्थान असेल. आणि एक गुराख्याचं पोरग 11 वर्षाच्या आयुष्यानंतर संधी मिळाल्यावर कसं मोठं राज्य निर्माण करू शकतं, इंग्लंडच्या राणीला चॅलेंज देणारे असे सयाजीराव गायकवाड, प्रचंड मोठं कार्य करणारे सयाजीराव गायकवाड यांचा आदर्श आहे. दलितांचा उद्धार करणारे आद्य समाजसुधारक ज्यांचं नाव घेतलं जाऊ शकतं. 1920 पूर्वी ज्यांनी दलित उद्धाराचं संस्थात्मक काम उभारणी करून मोठं काम केलं, स्वतः झोकून दिला, असे विठ्ठलरामजी शिंदे असतील. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपल्याला जर लोकशाहीमध्ये काही करायचं असेल, लोकशाही प्रक्रियेत प्रभावी राहायचं असेल, लोकशाही प्रक्रियेतून सामाजिक न्याय पदरात पाडून घ्यायचा असेल, समाजाच्या समस्या सोडवायच्या असतील, तर त्या प्रक्रियेचा आध्वर्यू, ज्याला आपण म्हणू शकतो अल्टिमेट आदर्श, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही मराठा समाजाने कधी अभ्यास केला पाहिजे. आणि आज कसं नेतृत्व आपल्याला असलं पाहिजे याचा विचारही आपल्या समाजाने खरं म्हणजे करण्याची गरज आहे. तर एकंदरीत हे मी सांगतो याच्यासाठी की मराठा समाजासमोर आदर्श नाहीत असं नाही. मराठा समाजासमोर फार महामानवांचं मोठं जंत्री आहे, मोठी खरं म्हणजे रांग आहे. आणि प्रत्येक नेतृत्वाकडून आपल्या समाजासाठी काय उपयुक्त आहे हे शिकण्याची आपल्याला संधीही आहे. परंतु जसं रानडे, गोखले आणि टिळक यांना प्रस्थापित करून राष्ट्रीय नेतृत्व म्हणून त्यांची मान्यता निर्माण करून देणारे, जसा ब्राह्मण वर्गाने विचार केला तसं विचार क्षमता मराठा समाजामध्ये नाही. आणि म्हणून मराठा समाजाला तसे नेते आधुनिक काळात लाभत नाही. हे तर आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपल्या समाजाच्या वाटचालीतला पहिला जो मुद्दा येतो तो मुद्दा येतो आत्मपरीक्षणाचा आणि आपल्या आदर्श प्रस्थापनेचा. हे करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे ॲडव्होकसी. ॲडव्होकसी ही प्रबोधन आणि जाणीवांचा विकास करण्यासाठी आवश्यक. तर्क मांडल्याशिवाय लोकशाहीमध्ये काही मिळत नाही, म्हणून ॲडव्होकसी आवश्यक. तर आपल्याला विचार तो करायचा आहे की मराठा समाजाने भविष्यामध्ये आपला आयडॉल कोण, आपला आदर्श कोण, आणि भविष्यात आपल्याला कोणाला नेता मानलं पाहिजे. नेता नसेल मानायचं तर काय हरकत नाही, परंतु आपल्याला आपला आदर्श कोणत्या दिशेने गेला पाहिजे याचा विचार तर समाजाने करावाच लागेल ना. आपण याला आपलं म्हणायचं, त्याला आपलं म्हणायचं नाही, या भानगडीत आपल्याला जायची काय गरज आहे. लोकशाही प्रक्रियेनुसार जसा समाज सगळा एकत्रित मतदान करतो तसं आपण करणारच आहोत. राज्याच्या ज्या समान समस्या आहेत, देशाच्या ज्या समान समस्या आहेत, त्याचा विचार करून आपण त्याच्या गव्हर्नन्स आणि परफॉर्मन्सवरून आपण मतदान करतोच. त्यात वेगळं मतदान करण्याचं मराठ्यांचं काय कारण नाही आहे. मतदानाच्या प्रक्रियेतूनच मराठ्यांचे प्रश्न सुटतील 8 तास धरायचं पण काही कारण नाही आहे. त्याच्या पलीकडे आपण जे सरकार असेल, जे प्रशासन असेल आणि आपली जी शक्ती आहे, विचार प्रक्रिया आहे, त्याच्यातूनही आपण काही समस्या सोडवू शकतो. याचा एक साधक बाधक साकल्याने विचार करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपला आदर्श ठरवावा लागतो.
आपल्या वाटचालीची दिशा ठरवावी लागते आणि आपल्या समस्याचं आकलन करून घ्यावं लागतं. तर आपल्याला भविष्यामध्ये या समाजासाठी काही मोठं कार्य करणं शक्य आहे आणि समाजाच्या पदरात काही गोष्टी टाकणंही शक्य आहे. या पार्श्वभूमीवर आपण आपली वाटचाल कशी असावी त्याचा पुढच्या भागामध्ये विचार करूया. सर्वांना जय शिवराय. धन्यवाद सर. आपण सविस्तर मराठा समाजाची पार्श्वभूमी, मराठा समाजाची बाजू घेणारे कोण आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाने काय करावं, मराठा समाजाची दिशा काय असावी, वाटचाल कशी असावी याबद्दल सविस्तर चर्चा केली. धन्यवाद. पुढील भागामध्ये आपण अजून याबद्दल चर्चा करणार आहोत की समाजाची वाटचाल कशी असावी. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.